बातमी बीडहून आहे। बीड जिल्ह्यामधील प्रसिद्ध उद्योगपती आणि कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्या घरासमोर तोडफोडीची घटना घडली आहे। कुटे यांच्या राहत्या घराच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचं समोर आलंय। तर याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला असून अज्ञात व्यक्तींनी घराच्या समोर असलेल्या खुर्च्या टेबलची तोडफोड करत नुकसान केलं आणि या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। तर ही आपण दृश्य पाहतोय। प्रसिद्ध व्यावसायिक उद्योगपती सुरेश कुटे यांच्या घरासमोर बीडमध्ये हा धक्कादायक घटना घडलेली आहे। अज्ञातांकडून टेबल खुर्च्यांची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बीड जिल्ह्यामधले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांच्या घरासमोर ही घटना घडलेली आहे। कुटे यांच्या राहत्या घराच्या परिसरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचं समोर आलेलं असून त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला। अज्ञात व्यक्तींनी घराच्या समोर असलेल्या टेबल खुर्च्यांची तोडफोड करत नुकसान केलेलं आपण पाहतोय। या प्रकरणी अद्याप गुन्हा सुद्धा दाखल झालेला नाहीये। तर हा धक्कादायक प्रकार बीड इथला असून प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश कुटे यांच्या घराबाहेर अज्ञातखोरांनी हल्ला केलेला आहे। घराबाहेर असलेल्या वस्तूंची तिथल्या सामानांची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे, नासधूस करण्यात आलेली आहे। मात्र हे अज्ञात कोण होते याविषयी अजूनही शोध लागलेला नाही, याचा तपास पोलीस घेत आहेत। आणि यानंतर बातमी आहे, शरद मोहोळने हिंदू समाजासाठी आपलं आयुष्य वेचलेलं असून त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी देवाचरणी प्रार्थना करतो असं विधान भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलंय। सोलापुरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते आणि यावेळी शरद मोहोळची धोक्यानं हत्या झालेली असून त्याचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी पुन्हा हिंदू कुटुंबांमध्ये त्याचा जन्म व्हावा असंही टी राजा म्हणाले। तर पाहूया टी राजा यांनी नेमकं काय म्हटलंय। मुझे पता चला कि हमारे दोस्त की हत्या कर दी गई। जो शरद भाऊ जी है वो और मैं इसी प्रकार की एक धर्म सभा को हम लोगों ने संबोधित किया था शिरडी के श्रीरामपुर में। वो इंसान जो अपना पूरा जीवन देश के प्रति, धर्म के प्रति गौ रक्षा में बिता दिया, वो इंसान जिसने जेल में एक आतंकवादी को उसकी सबक सिखाकर उसको वहीं पर 72 हुरों के पास पहुंचा दिया था। आणि या बातमीच्या बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो। इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।